हाय गाईज, आज बनवत आपण मखाण्याची खीर. ती कशी बनवतात ते बघूया. त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी इथे कढई तापवा ठेवली, त्यात टाकते आपण तूप टाकले. आता आपण त्यात थोडेसे ड्रायफ्रूट भाजून गरम करून घेते. हो. आता आपण इथे काढून घेऊया. इथे आपण ड्रायफ्रुट्स काढून घेतलेले. थोडंसं आपण तूप टाकून घेतलेलं आहे. मखाना घेतले ते एक बाउल असेल, ते पण आपल्याला रोस्ट करून घ्यायचे. आहे इथे आपण काढून घेऊया. गरम करून घेतले, बघू शकता तुम्ही. ते गरम झाले. आता आपण ह्याला काढून घेऊ. दूध उकळायला ठेवूया. दूध आपल्याला चांगला उकळून घ्यायचंय. गरमच होता, मग लगेच तो गरम झाला. हा चांगल्यापैकी उकळून घेऊया. आणि आपले थोडेसे ठेवायचे साधारण, बाकी मिक्सरला लावून घेऊया. असे आबडधोबड बारीक करून घेतले, एकदम बारीक नाही. इथे दूध चांगलं उकळून घेतलंय. आता आपण साखर टाकू. मी अर्धा बाउल साखर, अर्ध्यापेक्षा थोडी कमी घेतले. तुम्हाला जसं पाहिजे असेल तशी घ्या. तुम्हाला जसं गोड जास्त हवे असेल तर जास्त घेऊ शकता, कमी हवे असेल तर कमी करू शकता. हे मखाने भाजले होते ना, मग थोडं थोडं असं काळे येते मध्ये, त्यातच दूध असतं. चांगली उकळी येऊया. ह्याला साखर टाकले ना. आता दुधाला छान उकळी आली. आपण हे टाकून घेऊया. मखाण्याचं आपण बारीक करून घेतलंय ते टाकतोय. मखाना आपल्याला एकदम बारीक नाही करायचंय, ते पावडर नाही बनवायचे मखाण्याची. आबडधोबड केले ते. हे ठेवले होते 10-12 हे असेच टाकून.
आता परत चांगली उकळी येऊन द्यायला. मस्त हे मखाने शिजले, दूध पण आटले. आपण हे ड्रायफ्रूट टाकूया आता. केशर टाकूया. गॅस बंद करते. काढून घेऊया. सोड. इथे तापली मखाण्याची खीर रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.